खरेदी करा स्टाईलमध्ये आणि शिवून घ्या बचतीमध्ये. नेरळमधील भिवंडी टेक्सटाईलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त खास ऑफर्सचा महाउत्सव. जेंट्ससाठी प्रीमियम शर्टिंग, सूटिंग, फॉर्मल शर्ट, ट्राउझर्स, जीन्स, पार्टीवेअर, ब्लेझर आणि लग्न सराईसाठी खास कलेक्शन आता किफायतशीर दरात. फक्त 1600, 2000 आणि 2500 मध्ये शर्ट आणि पॅन्ट शिवून मिळेल. प्रत्येक ड्रेसवर आकर्षक भेटवस्तू फ्री. उत्तम दर्जाचं कापड, आकर्षक डिझाईन, परफेक्ट फिटिंग, अनुभवी टेलरिंग सेवा. लग्न सराई, वाढदिवस, पार्टी, ऑफिस किंवा रोजच्या वापरासाठी शर्ट पॅन्टचे आकर्षक कलेक्शन आता तुमच्या बजेटमध्ये. भिवंडी टेक्सटाईल्स, युवराज रेसिडेन्सी, नेरळ कळंब रोड, लाईट हाऊस शेजारी, नेरळ. 9271448170. भिवंडी टेक्सटाईल. कमी खर्च, उत्तम पेहराव आणि परफेक्ट फिटिंगचा विश्वास. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. आजच भेट द्या. केवळ एका व्हॉट्सअप स्टेटसने महाराष्ट्रभरातील पर्यावरण प्रेमींना एकत्र आणत माथेरानच्या सह्याद्री पर्वतरांगेत हरित क्रांतीची नवीन नांदी घडवली. माथेरान परिसर हिरवागार करण्यासाठी देशी वृक्षांच्या बिया हव्यात असे साधे आवाहन व्हॉट्सअप स्टेटसवर केल्यानंतर राज्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिकांनी स्वखर्चाने विविध देशी वृक्षांच्या बिया पाठवत या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. या संकलित बियांचे 2 जुलै रोजी माथेरानच्या सह्याद्री पर्वतरांगेतील नैसर्गिक जंगल परिसर, डोंगर उतार आणि योग्य ठिकाणी सीड सोईंग व सीड ब्रॉडकास्टिंग पद्धतीने पेरणी व प्रसारण करण्यात आले. मान्सूनच्या अनुकूल वातावरणामुळे या बियांची नैसर्गिक उगवण होऊन येत्या काही वर्षात हजारो देशी वृक्ष उभे राहतील असा विश्वास सहभागी स्वयंसेवकांनी व्यक्त केला. या मोहिमेत नेरळमधील मोहित प्रवीण तांडेल, वैभव पटवर्धन, तर रत्नाकर पाटील भडवळ, रुपेश कळंबे माथेरान, प्रमोद शेळके तलवडे आणि राजाराम यांनी प्रत्यक्ष श्रमदान करत बियांची पेरणी केली. या उपक्रमासाठी स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात देशी वृक्षांच्या बिया उपलब्ध करून दिल्या. मात्र विशेष बाब म्हणजे कोणतीही मोठी मोहीम किंवा निधी न उभारता केवळ एका व्हॉट्सअप स्टेटसच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातून बियांचे संकलन झाले. सामाजिक माध्यमाचा पर्यावरण संवर्धनासाठी इतका प्रभावी वापर झाल्याचे हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे. माथेरान हे पर्यावरण दृष्ट्या अति संवेदनशील पर्यटन स्थळ असल्याने येथील नैसर्गिक जंगल टिकवणे आणि देशी वृक्षांची संख्या वाढवणे काळाची गरज आहे. मान्सूनच्या काळात पडणाऱ्या पावसामुळे या बियांचे उगवण नैसर्गिकरित्या होऊन सह्याद्रीचा हिरवागार वारसा अधिक समृद्ध होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. पर्यावरण संवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. एक छोटा पुढाकारही मोठा बदल घडवू शकतो असा संदेश या उपक्रमातून देण्यात आलाय. भविष्यातही लोकसहभागातून असाच प्रकारचे पर्यावरणपूरक उपक्रम सातत्याने राबवून माथेरान आणि सह्याद्री अधिक हिरवेगार करण्याचा निर्धार सहभागी सदस्यांनी व्यक्त केलाय. निसर्गरम्य माथेरानसाठी लोकसहभागातून एक पाऊल म्हणून आम्ही देशी झाडांच्या बिया या माथेरान घाटात आम्ही पसरवत आहोत. वृक्षारोपणापेक्षा हे जे बिया पसरवण्याचे जे काम आहे ते अत्यंत प्रभावी आहे. जेणेकरून ह्या बिया ज्या आहेत याचं अंकुरण रोपण हे निसर्गाच्या भरोशावर आम्ही सोडून देतो आणि कुठलं झाड कुठे जगायला हवं हे निसर्ग ठरवतो आणि त्याप्रमाणे ती जी उगवलेली झाडं आहेत ती जास्त काटक आणि मजबूत बनतात आणि त्या योगाने एक निसर्गाच्या संवर्धनाला हातभार म्हणून आम्ही हे सगळे बिया पसरवण्याचे काम आम्ही करत आहोत. हे सगळे काम आम्ही लोकसहभागातून करत आहोत. तर यासाठी आम्ही नागरिकांना आवाहन करीत आहोत की आमच्याजवळ देशी बियांच्या जे झाडे आहेत त्या देशी झाडांच्या ज्या बिया आहेत त्या बिया आमच्याकडे सुपूर्द कराव्यात. जेणेकरून आम्ही त्या माथेरान घाटामध्ये वातावरणामध्ये झालेला बदल आणि होणारा जो टेम्परेचर आणि एवढं आम्हाला ते माथेरानमध्ये जाणवायला लागले माथेरानसारख्या ठिकाणी. तर आपण प्रत्येक जण जन्माला आल्यापासून प्रत्येक निसर्गासाठी काहीतरी द्यावं आणि काहीतरी करावं अशी कल्पना माझ्या मनामध्ये आली. बरोबर. त्याच्यानंतर बोललं की जर माथेरानमध्ये झाडं म्हणजे नॅचरल उगवलेली आहेत निसर्गाने
ती किती वर्षापूर्वीची आहे, 400-500 वर्षापूर्वीची आहेत, ती आता पडायला लागली नाही. असं माथ्यांवरचं रान थोडं प्रमाणामध्ये कमी व्हायला लागलेलं आहे. त्या ह्याच्यातनं भावना अशा आली माझ्याकडं की जर आपण बिया टाकल्या किंवा झाडं वृक्षारोपण केलं तर काहीतरी येऊ शकतात का, झाडं जगू शकतात का माथेरानमध्ये. ओके, तर ती कल्पना आली. ती सरांसाठी मी मोहित सरांशी बोलता बोलता आमच्या स्टेशन ऑफिस माथेरानच्या बरोबर. तिथे संकल्पना मी ते त्यांना सांगितलं, त्यांना ती चांगली वाटली आणि त्यांनी ते पुढं सगळ्या ग्रुपमध्ये त्यांनी हे करून पुढं आता अंमलबजावणी आणलेली आहे ओके. या वर्षापासून. असं वाटतं प्रत्येकाने एक पाऊल पुढे येऊन अशा उपक्रमात आपला सहभाग नोंदवला पाहिजे. बस ओके. पर्यावरण को बचाना बहुत जरूरी है और वृक्ष लगाइए, हम्म। को बचाइए. और आप क्या संदेश देना चाहते हो आने वाले पीढ़ी के लिए? वृक्ष बहुत ही जरूरी है. बरोबर. ओके. नाही परत. नमस्कार, मी नेरळचा नागरिक आहे. मनामध्ये खूप अशी आमच्या तळमळ होती की वृक्षारोपण करावं, पण फिजिकली वृक्षारोपण करणं हे पॉसिबल आम्हाला वाटलं नाही, कारण की स्वतः त्याच्यासाठी आपण वृक्ष घेऊन जाणार, त्याला पाणी मिळणार का नाही याची आपल्याला चिंता असणार. त्यापेक्षा आम्हाला आमच्या मित्र वैभव पटवर्धन, रुपेश कळंबे, रत्नाकर पाटील, प्रमोद शेळके यांनी आम्हाला असं एक सजेशन दिलं की वृक्ष लागवडीपेक्षा आपण वृक्ष लावायचेच नाही. आपण ज्या बिया आहेत, ज्या डेली आपण घरी फळं खातो, तर त्या ज्या बिया आहेत ते वाया न घालवता, कचऱ्यात न टाकता आपण त्या येऊन एक व्यवस्थित चांगले जागा वगैरे बघून तिथे स्प्रेड करूया, की जेणेकरून निसर्गाला त्याचं डिसिजन घेऊ द्या आणि आपल्याला म्हणजे त्याचा एक आनंद पण मिळतो. आणि हा आनंद मी सगळ्यांना विनंती करीन की सगळ्यांनी घ्यावा. हा लाभ म्हणजे आपल्या मुलांना हे शिक्षण द्या की आपण कुठल्या गोष्टींवरती जास्त फोकस ठेवलं पाहिजे. पुढे वेळ अशी येणार आहे की निसर्ग बघायला राहणार नाही आहे, सगळीकडे कॉन्क्रिटीकरण होतं आहे. तर आपल्या मुलाबाळांना तुम्ही हे शिक्षण द्या की निसर्गामध्ये खरं जे जीवन आहे हे कसं जगता येईल, त्याला वाढवता कसं येईल, त्याला जोपासता कसं येईल. तर मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की असं कधीही तुमच्याकडे कुठलीही फळांची किंवा काही बिया आल्या तर तुम्हाला नाव आणि नंबर दिला जाईल, तो तुम्ही आमच्यापर्यंत पोचवा, आम्ही त्याचं संगोपन करू. तुम्हालाही याच्यामध्ये काही गायडन्स वाटलं तर आम्ही 24/7 तुमच्यासाठी अवेलेबल असू. थँक्यू.